जाऊयात. कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. नॉर्थ कोस्टल रोडची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी सुरू आहे. वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोड कामाची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाहणी दौऱ्यावरती आहेत. काल भीमाशंकर इथे त्यांनी काही कामांची पाहणी केली, तर आज नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची ते पाहणी करतायत. प्रकल्पाचं रेखांकन ते समजून घेतायत. हे दृश्य सध्या आपण पाहतोय. नॉर्थ कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. मुंबईतल्या कोस्टल रोडला जो सध्या चालू आहे त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आता वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करतात. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. ईशान, कसा आहे हा नॉर्थ कोस्टल रोडचा प्रकल्प आणि मुख्यमंत्री कोणकोणत्या गोष्टींची पाहणी करतात? प्रज्ञा, आपल्याला माहिती असेल की कोस्टल रोड हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट हा मुंबईसाठी मानला जातो. पहिला जो कोस्टल रोड तयार झाला आहे साऊथ मुंबईमध्ये, त्याचा जो प्रतिसाद पाहता आता 2 टप्पे पुढचे वाढवले जाणार आहेत. एक म्हणजे बँड्रा पासून ते वर्सोवापर्यंत आणि वर्सोवापासून ते मीरा भाईंदर पर्यंत असा हा टप्पा आहे. तर आज हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन जो नॉर्थ कोस्टल रोड आहे जो वर्सोव्यापासून ते मीरा भाईंदर पर्यंत जाणार आहे त्याची पाहणी करत आहेत. त्याचसोबत जो वर्सोवापाशी जो जोडला जाणार आहे बँड्रापासून त्याची देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पाहणी करणार आहेत. याचसोबत त्यांच्यासोबत सध्या मुंबईच्या महापौर रितू तावडे असतील, मुंबई भाजप अध्यक्ष अमित सटम असेल, त्याचसोबत अभिजित बांगर जे अतिरिक्त आयुक्त आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांच्याकडे सर्व जबाबदारी आहे. ते या प्रोजेक्ट लीड करतायत, त्यामुळे ते देखील इकडे हजर आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांना प्लॅन कशा प्रकारे एक्झिक्यूट केला जातोय ते समजून सांगत आहेत. नकाशावरती स्वतः देवेंद्र फडणवीस तो नकाशा बघत काय सूचना आहेत त्या देखील सांगत आहेत. त्याचसोबत इकडे जे अधिकारी आहेत त्याचसोबत इंजिनियर आहेत त्यांच्याकडून देखील संपूर्णपणे आता गोष्टी समजून सांगत आहेत. आणि त्याचसोबत कुठेतरी एक गोष्ट जी महत्त्वाची असते ती म्हणजे हा प्रोजेक्ट किती लवकरात लवकर पूर्ण करता येईल. आपण पाहिलं असेल याआधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या ज्या बैठकी घेतल्या होत्या त्यामध्ये सूचना दिल्या होत्या की आपल्याला या प्रोजेक्टला वेळ लावता कामा नये, हे लवकरात लवकर कसं पूर्ण होतील याच्या देखील आता सूचना देत आहेत. त्यामुळे कुठेतरी हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मुंबईकरांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो, कारण की यामध्ये कुठेतरी आपल्याला माहिती असेल की जो उपनगरचा जो भाग आहे त्यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी ही होत असते आणि हा जर कोस्टल रोड तयार झाला तर कुठेतरी ही वाहतूक कोंडी सुरळीत होईल. आता आपल्याला माहिती असेल की एका बाजूला मेट्रो उपनगरमध्ये चालते तर दुसऱ्या बाजूला या कोस्टल रोड एक गेम चेंजिंग प्रोजेक्ट ठरेल. अनेक जण एअरपोर्टला येत असतात, जो एअरपोर्ट रोड म्हणला जातो वेस्टर्न हायवे तो पूर्णपणे जाम असतो. संध्याकाळच्या वेळी दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणावरती ऑफिससाठी लोक जात असतात, पण ज्यावेळेस हा कोस्टल रोड होईल त्यावेळेस कुठेतरी त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल. ईशान, सोबत रहा. सध्या मुख्यमंत्री पाहणी करतायत, आपण पाहूया. आता आम्ही फक्त सध्या थांबलेलो हळूहळू आणि पियरच्या लोकेशनपुरती झाडं काढतो. बाकी आता इथं लोकेशन जर बघितलं असेल हा स्पॅन जो आहे त्याच्या इकडून आणि इकडून आपण आपला स्पॅन डबल हे दोन याला दोन्ही मर्ज होतात. हो सर, मर्ज होतात म्हणजे इथे दोन्हीला ट्रॅफिक याच्यावरच जाणार. हो सर, त्याच्यावर म्हणजे ह्यांचे 2 आहेत सर. एक म्हणजे 15 वर्षाची काही ट्रॅफिक इथं होतं, हा जो आत्ता रॅम्प आहे त्याने, आणि ह्यांची बाकी ट्रॅफिक जी आहे ती ह्या टेबल स्टेने इकडे जाते. सो टेबल स्टेने ती केली हा टेबल स्टे या टेबल स्टेने इकडे नाना पार्क मागे आहे विज्ञानशीलच आहे का तो? हा सर इथे उतरला, हा इथे उतरला आणि हा टेबल स्टे जो आहे बिल्डिंग येते, बिल्डिंगच्या पलीकडने उतरेल आणि जेव्हीपीने आपला फ्लायओव्हर जेव्हीपी फ्लायओव्हरच्या पुढे म्हणजे इथे आपला जेव्हीपी जो भोसले बीचच्या पुढे उतरेल. म्हणजे इथनं आलेली पब्लिक इथे उतरेल, परत जेव्हीपी फ्लायओव्हरवरती भोसले बीचच्या इथे उतरेल आणि भोसले बीच पुढे उतरेल. आणि आपण सर एक त्याच्यामध्ये एक्झिट असा असतो म्हणजे आता आपली दहिसरकडून आलेली पब्लिक कुठे उतरेल, ज्यांना सरळ जायचं ते 15 वर्ष होतं. इव्हन एक ॲडिशनल कनेक्टर आपण इथं काढून शकतो, त्या कनेक्टरने ते खाली उतरू शकतो. सो इथं एक पॉईंट असा आहे की जे आपले अप किंवा डाऊन रॅम्प आहे तिथं फक्त जाम व्हायला नको. त्या दृष्टिकोनातून कसं नियोजन करतो हा सर, हा जो पॉईंट आहे तो हा पॉईंट हा पॉईंट
आपण पुढे नेणार म्हणजे इथून पण सरळ जाईल, पुढून अशी डावीकडे वळेल. डावीकडे वळून इथं होतं, इकडून खाली सो एंट्री आणि एक्झिट पॉईंट आपण अशा पद्धतीने प्रत्यक्षामध्ये आता ह्या दोन्ही बाजूला क्लिअर आपली येते, मध्ये त्यांचा राहील आणि ह्या बिल्डिंगच्या पलीकडनं. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. ईशान, हा प्रकल्प कसा पुढे असणार आहे आणि त्याचं बांधकाम कसं सुरू आहे या संदर्भात मुख्यमंत्री माहिती घेत आहेत. तू सांगत होतास की कशा पद्धतीनं या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. नक्कीच प्रज्ञा, मी ज्या प्रकारे सांगितलं की हे जे उपनगर आहे या उपनगरमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यासाठी कुठेतरी हा कोस्टल रोडचा एक संकल्पना मांडली गेली होती. त्याचा पहिला टप्पा आपण पाहिला असेल, ज्यामध्ये संपूर्णपणे दक्षिण मुंबई ही कव्हर होतीये. आपण पाहिलं असेल तर आता उपनगर कशा प्रकारे नागरिकांसाठी सुरळीत करता येईल वाहतूक कोंडी मधून, त्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये 2 टप्पे आहेत. पहिला जो टप्पा जो चालू होणार आहे तो बँड्रापासून ते वर्सोवापर्यंतचा टप्पा आहे कोस्टल रोडचा, आणि कोस्टल रोडचा जो तिसरा टप्पा आहे तो या वर्सोव्यापासून ते थेट मीरा भाईंदर पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कुठेतरी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानला जातो. आणि यामधून कुठेतरी नागरिकांना कशा प्रकारे वाहतूक कोंडीमधून सुटका मिळेल त्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या आपण बघू शकतो की कशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांधकामाचं देखील पाहणी करत आहेत. त्याचसोबत कशा प्रकारे हा आणि किती दिवसात हा पूर्ण होणार याची देखील माहिती घेत आहेत. आपण पाहिलं असेल तर ज्यावेळेस नकाशा बघत होते मुख्यमंत्री स्वतः, त्यावेळेस देखील ते अधिकाऱ्यांना विचारत होते की वाहतूक कोंडी कशा प्रकारे कमी होईल, नागरिकांना कशा प्रकारे आपल्याला वळवता येईल दुसऱ्या मार्गावरती. काही जे हे टप्पे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे मानले जातात मुंबईसाठी. आपल्याला माहिती असेल की मुंबई ही एक आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानीमध्ये जर नागरिकांना 2-2 तास एका रस्त्यावरती लागत असेल तर ही खूप मोठी आणि चिंतेची बाब आहे, असं एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या भाषणामधून सांगितलं होतं. पण त्यानंतर जर हा कोस्टल रोडचा प्रकल्प झाला तर यामुळे वाहतूक कोंडीवर खूप मोठा फरक पडणार आहे आणि कुठेतरी जो 1-1 तास 2-2 तास हे उपनगरमध्ये वाहतुकीसाठी लागतात ते कुठेतरी कमी होईल असं देखील सांगितलं जाते. आता आपल्याला माहिती असेल की जो दक्षिण मुंबईमधला कोस्टल रोड आहे त्याला सर्वाधिक प्रतिसाद सध्या नागरिकांकडून मिळतो. त्याचसोबत तिकडे नागरिकांना चालायची देखील सोय केली आहे. समुद्राचा एक आनंद घेत लोक चालू शकतात, व्यायाम करू शकतात, तसे देखील संकल्पना या कोस्टल रोडवरती करण्यात येणार आहे. ईशान, असं आहे की आता पावसाळा सुरू होईल काहीच दिवसांमध्ये आणि मुंबईचा पाऊस तर सगळ्यांना माहिती आहे. पावसाळ्यामध्ये या कोस्टल रोडचं काम करण्याचं काही प्लॅनिंग ठरलंय का? नक्कीच हा माहिती असेल, कोस्टल रोड जो आहे तो समुद्रामधून आहे. पावसाळ्याच्या वेळीच जे सिव्हिल कामं असतात ती कुठेतरी थोडीफार थांबवली जातात, कारण की पावसाळ्यामध्ये सिव्हिल काम जास्तीत जास्त करता येत नाही, काही अडचणी असतात. पण त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं असेल की वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकी घेतात. अधिकाऱ्यांना एक गोष्ट वारंवार सांगतात की तुम्ही प्रकल्प हा लवकरात लवकर कसा पूर्ण करणार. एक अंदाज असतो, एक आराखडा बांधलेला असतो. त्या आराखड्यामध्ये कुठेतरी या गोष्टी नमूद केलेल्या असतात की पावसाळ्यामध्ये आपल्याला किती दिवस ही कामं थांबवायला लागतील. त्या प्रकारे हे सर्व सुनियोजित केलेलं असतं. त्यामुळे स्वतः अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. आणि आपण पाहिलं असेल की हा प्रकल्प अत्यंत वेगवान चालू आहे. कुठेतरी त्यांनी एक अंदाज ठेवलाय की आपल्याला या तारखेपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये पावसाळ्याचा देखील त्यांनी एक आढावा घेतलाय. पण त्यामुळे कुठेतरी हा प्रकल्पाची जी बाकीची कामं आहेत ती पावसाळ्यामध्ये चालू राहतील, पण जी सिव्हिल वर्क आहेत त्यावरती काय निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. निश्चित. ईशान, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.